सर्वसामान्यांना महागाईची झळ, घरगुती सिलेंडरच्या दरात 29 रुपयांनी वाढ। मुंबईत घरगुती सिलेंडरचे दर 941.50 रुपयांवर 3 महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा दरवाढ। टप्प्याटप्प्याने महागाईचा झटका देण्याचं सरकारचं सूत्र, सत्ताधाऱ्यांना महागाईची योग्य वेळी किंमत मोजावी लागेल। एलपीजी गॅसच्या दरवाढीनंतर शरद पवारांचा सरकारवर निशाणा। वाढत्या महागाई विरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा जनआक्रोश। अंबादास दानवेंच्या नेतृत्वात आंदोलन, सरकारविरोधात जोरदार घोषणा। मुंबईच्या एनएससीआय वरळी डोममध्ये लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान मद्यप्राशन केलेल्या तरुणाचा मृत्यू। ड्रग्ज कनेक्शन असल्याचा संशय, तर हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाल्याची पोलिसांची माहिती। 8 ते 10 जणांची ताडदेव पोलिसांकडून चौकशी सुरू। पुणे पोलिसांचा रेव पार्टीवर छापा, आळंदी मुरकळ रस्त्यावरील एका बंगल्यात कारवाई। नशा केलेले अनेक तरुण तरुणी पोलिसांच्या ताब्यात, पार्टी आयोजकाला अटक, अंमली पदार्थ जप्त। भुजबळांनी घातलेल्या अटीला 15 तास उलटल्यानंतरही भाजप पक्ष श्रेष्ठींकडून अद्याप निर्णय नाही। आधी समीर भुजबळांना मंत्रिपदाची शपथ द्या, मग राज्यसभेचा अर्ज भरणार, भुजबळांची अट, सूत्रांची माहिती। भाजपच्या नवनीत राणांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतली। सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेच्या रिक्त जागेवर राणांची वर्णी लागण्याची चर्चा। नवनीत राणांना खासदारकीसाठी राष्ट्रवादीत प्रवेश करावा लागणार, सूत्रांची माहिती। मुंबई विमानतळावर सोने तस्करी प्रकरणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना अटक। मुंबई विमानतळ सोने तस्करीचा अड्डा बनतोय, फडणवीसांनी यावर भाष्य करावं, संजय राऊतांचा हल्लाबोल। विषारी दारू प्रकरणानंतर पुण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई। सासवड विभागातून विदेशी मद्याचा 1 कोटी 11 लाखांच्या मुद्देमालासह कंटेनर आणि 2 मोबाईल जप्त, आरोपीला अटक।